नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे मस्त मजेत आहे का? तर बघा, आज आहे माझ्या नवऱ्याचा बर्थडे, त्याच्यामुळं स्पेशल. आणि तुम्हाला सांगते कोण कोण आहे. भैया, योगिता, आई आहे, परत माझ्या 3 पुरी आहेत, त्या शिवानी, खुशी आणि मेन म्हणजे बर्थडे बॉय आहे. तर आज सगळेजण एन्जॉय करणार आहे ती, त्याच्यामुळं आज नाश्त्याला मी बनवणार आहे इडली आणि डोसा. तर इकडं टाकलंय बघा मी मुगाची डाळ, मसुरीची डाळ, त्याच्यानंतर शेवगा, भोपळा हे सगळं मिक्स करून मी आता शिजायला टाकले, कारण सांबार करायला लागले आणि ही बनवायला लागली ह्याची चटणी. तर तुम्हाला सांगते, आंघोळ तर कोणीच केली नाही, मी केली, योगिताने केली आणि बाकीचे राहिलेले आहे ते होईपर्यंत नाश्ता त्यांच्या आंघोळ्या पण होत आहेत. त्याच्यानंतर ना तुम्हाला दाखवते, जसं जसं कोण कोण किचनमध्ये येईल ना तसं तुम्हाला मी दाखवते. कोण कोण येते सारखं बघून जाते, झालं का नाही. रात्री 3 वाजता कुठून घेतलं हे, कारण तिकडे गेलतो आमच्या दिराच्या तिकडं, तर तिकडून आलोय आणि मग 3 वाजता ही इडलीचं आम्ही कुठून घेतलंय. तर चला तुम्ही बघत राहा आता. फक्त छान मस्त अशी इडली मी बनवणार आहे, डोसे बनवणार आहे, चटणी, सांबार वगैरे सगळं फुल एन्जॉय करणार आहे सगळेजण. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि हां, बड्डे विश करायला विसरू नका. बड्डे विश करा. कोणाचं काय का असं ना, इकडं लावलाय लसूण सोलायला, हिला जरा कॅमेरा पुसू काय जरा थोडं. वा, चालू आहे. आता टाकली इडली शिजायला, तिथं चटणीला मारला तडका, आता बनवायला लागली सांबर. तर आता पहिल्यांदा आली योगिता किचन मध्ये, तोपर्यंत मी चहा पिऊन घेते. म्हणजे तुम्ही समोर करत होता कोण नाही तर आपलं नाही, मी मगाशी म्हणलं आता मी एकटीच आहे किचन मध्ये, एक करून कोण कोण येते तुम्हाला दाखवत राहते म्हणलं किचन मध्ये. फक्त हा, इडली खायला येते ती माघारी जाते, ती माघारी जाते, असं चालू आहे आमचं. आता इकडं इडलीचं म्हणजे इडलीचं पीठ आहे ना, इकडं साईडला ठेवलंय आणि हे वेगळं ठेवलंय. आंघोळ करावं लागते देवाला. काय जावा पारुशानं आंघोळ करायला दिवसात दिसले तुझ्या ब्लॉग मध्ये. हा होय, अगं वर्षात दिसली वर्षात. हा, तू तर 2 वर्षात दिसली पहिल्यांदा. जाते ती सगळं आंघोळ करत आंघोळ्या करा, देव बाप्पाला जायचं आपल्याला. जावा चला, सांबारची तयारी करून घेते. तुम्हाला बघायचं का किती खबर एवढे सगळे सांबार तुमच्या व्हिडिओ मध्ये आलं का नाही, दर्शन घेतलं देवाचं असं करून काय ते काय आपल्याला माहित नाही. इडली सांबार खायचंय ना, एकदम चहा बिस्कुट खायला मग इडली सांबार. अगोदर चहा बिस्किट नसतं, तसलं काय सुद्धा जिमचं पहिलं जिमचं मग बाकीत काय असेल पहिलं जिमचं परत हे काय बाकी खातो पाना. पहिले मला खायचं जिमचं सगळं. वा, क्या बात आहे. म्हणजे इडली सांबार फालतो, त्याचा चहा फालतो नाही. कितना लोचा लय भारी लॉच आहे, लय छान आहे. आमच्या आम्ही खाऊन घेतो इडली सांबार. होय, कितना लोचा सगळी खायला लागले ती, आपल्याला कोणतं विचारलं पण सगळं चालू हे असं विचारते ते बघा, तेवढं सांबार आहे का द्यावं देवा. इकडं कशी खतरावर सगळे बसले तिथं खायला. बाकीची हाय ती बाहेर, जेवढी बसते ती किचन मध्ये तेवढीच बसवली ती. बाकीच्यांना बर्थडे बॉय आहे. बर्थडे बॉय तर तिकडे ते मोबाईल वरच चालू आहे त्यांचं. हॅपी बर्थडे थँक्यू, हॅपी बर्थडे थँक्यू चालू एवढंच चालू सगळ्यांचं. तर चला, आता एक मेंबर आलाय, आता बाकीचे आणखीन खायला बसल्यावर मस्त दाखवतो तुम्हाला. गावात जाऊन मित्रांबरोबर बर्थडे करून आलेले आहेत. तर नवीन कपडे घालून आले मस्त मध्ये. आता आम्ही चाललोय देवदर्शन करायला. माळीनगरला शंकर महाराजाचं मंदिर आहे, तिथं मस्त असं दर्शन करणार आहे आणि तिथनं परत वॉटर पार्कला जाणार आहे पोहायला. तर माझं गिफ्ट मी तुम्हाला बर्थडेच्या वेळेस देऊ शकतो. तर चला जायचं. काय नाही, इकडे लगेच बॅग घालून ओके मध्ये सगळ्यांचे कपडे येते माझी जबाबदारी. आईला सगळं दिले ती, चला आईची जबाबदारी सगळ्यांना. हा चला, आलो बघा आता मंदिरात, दर्शन घेतो.
ढोल ताशा वाजवून आणायचं होतं काय हा चला या पटापटा तिथं बघ तिथनच हात जोडा लागले ते या दर्शन घेऊन या तिकडून सगळेजण 100% मग तू आली नाही माझ्या संगन कशी वाटतंय छान छान वाटते का नाही हा काय आणलं खायला खायला काय घेतलं तुम्ही मस्का पाव घेतलाय ए मस्का पाव किती पडला त्या आंबले पडले चला आईला पहिल्यांदाच आणलं असेल का नाही आलती काय आपण आहे हो मॅडम पहिल्यांदा हा तूच पहिल्यांदा आहे हा पहिल्यांदा चालते की चला आता दर्शन झालंय आता वॉटर पार्क आला बघ कोण काय माहित देवाला चला मग एवढी सगळी आहे ती बघा बर्थडे बॉय घेऊन आले ते आम्हाला सगळ्याला चला एंट्री तर मारली बरं का आता इकडं चाललंय ह्यांचं संभाषण बोलणं वगैरे सगळं कसं करायचं काय करायचं ते हात मिळवायचं शुभेच्छा दिल्या परत ही आमची सगळी खदरावळ बघा तुम्हाला काय सांगू तुम्हाला कधी नाही मिळेल 10-15 जण बघ ना इथं एवढं मोठं चालू आहे इथं बघा कसलं भारी भयाचं त्यांचं जरा शेरेस केक नव्हतं आणलं केक परत संध्याकाळी आता म्हणलं चेंज करून आले ते सगळी जण कशी दिसते ते का कशी दिसते ती येड्यावानी डायरेक्ट उड्या मारायच्या त्या हा आता बघा आता कशी दिसते ती आमचं काय चाललंय नव्हतं तिचं काय चाललंय मामीचं काय चाललंय त्या मामीला तर का नाही उचलून आपटावीस बघ पाण्यात असं वाटायला लागलंय मला आम्ही गेलो का पाण्यात गेलाय तर तुम्हाला सांगते आता आईला सांगितलंय व्हिडिओ काढायला हो इकडं तो कसे धरलंय खुशीला शिवानीला शिवानीचं खुशीचं आणि त्या मामाचं आणि तो का ते पाठीमागे इडी चाळे हो का आहे का काय तुम्हाला बारके लेकरावाने बारके लेकरच होतं ती तुमचं होतं तेव्हा त्याला काय असतंय तेव्हा सगळेजण बारकी लेकरच होती पाण्यात उतरल्यावर कोण कसं योगिताचं तर वेगळंच काहीतरी चालू असतं पाणी जोडत होते त्या तर लय थंड पाणी होतं लय म्हणजे लय आकरीत थंड पाणी आणि तुम्हाला सांगते ह्या गोल मध्ये गेलो सगळे अडकूनच बसले डेंजर मध्ये अडकून बसले आणि हो का आता बघा कोण आली बघा सगळे अडकून बसली आणि लागलं एकाला काही मॅनेजर आलेत एका प्लेअरला लागलं आमच्यातल्या हा तायडी सगळ्याच्या माग आली आणि सगळ्याच्या पहिलं उतरली अगोदर आली बघा मी ढकल जोरा आली बघ ढोली आली बघ जा कपडे बिपडे चेंज करून यायचं जरा जा निघ इथं माणसं पाण्यात कशाला होगी आईला लावले ढकलून नुसतं म्हणते मी तुम्हाला धरतो म्हणले आणि ढकलून दिलं झालं ही आई काय झालंय आई व्हिडिओ काढत होती बरं का त्याच्यामुळं आम्ही एन्जॉय करत होतो आणि आई का पावली नाही ती तुम्हाला सांगते का पावली नाही का तर तिनं काय झालं तिला नव्हती कपडे तिला म्हणलं साडीवर पाहू मस्त असं आतमध्ये उतरायचं एन्जॉय करायचं तर नको म्हणली इंटरेस्ट नव्हता तिला पवायला त्याच्यामुळे आम्हीच केली मस्त सगळ्यांनी आता ही आमच्या दिदीचं बघा रील्स काढायची होती सगळी थांबली ते एकाकडं हा ते पाण्यात मास कसं हा झालं बघा चालू कुठलं गाणं होतं का होट रसिले तेरे होट रसिले कोणाचं कोणाला मिळलं ही असला बाजारी कालो आहे बघा आमचा आता आम्ही तिघी चालू केलं आम्हाला जुळलं नाही म्हणून ह्यांनीच केलं बघा आली बघ माग आली बघ
मला करमत नव्हतं ग तुमच्याशिवाय. आणि हे हो का इकडं काय चालू होतं हे असं ती दुसरं तसलं लेफ्ट राईट गाणं होतं तसलं करत होतो. हा. लेफ्ट राईट बघा लेफ्ट की राईट व, असं. म्हणजे ही रील्स काढते ते म्हणून आम्हाला महाग थांबवलं होतं. मग आम्ही पण लय कडू. आम्ही म्हणलं आम्हाला पुढं पाहिजे. तो कस करते तो योगिताच्या अंगात येते बरं का. थोड्या वेळानं थांबत तुम्हाला दाखवते आणखीन. हो कशी पाणी वाटते. लय खोडपत्री आहे. लय म्हणजे लय. कोणच video- घेणार ग video- लेकराचा व्हिडिओ. हा घेतला आला घेतला. आला आता. आता चला आता बघा शिकवते दीदी असं असं करायचं म्हणून. असं फिरा आणि पाण्यात बसा. हा म्हशी बसले कोण जाऊ दे आता. कुठलं गाणं होतं ग परत. लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट ढिंग 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 असं होतं गाणं. पुढचं काय होतं ग गौरी. तेवढंच होतं. झालं. तुम्हाला सांगते एवढं भारी वाटत होतं आयुष्यात. पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा एन्जॉय केलाच आहे. पण दुसऱ्या वेळेस तर त्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय झाला. कारण ही सगळी ऑल फॅमिली होती ना. फक्त आई सोडून बघा सगळी नाही तर असं सगळी उभं पाण्यात आडवं पडली उभं होती. आडवं करते ती आजी. सगळी पाण्यात पडली होती. एन्जॉय म्हणजे एन्जॉयच केला. फक्त ती मोठं एक आहे बघा तुम्हाला दाखवते थांबा थोड्या वेळानं. मी आणि माझी बहीण मोठी आम्ही दोघे जण का नाही ही भाऊजी मधनच पाणी वाटायचं अंगावर माझ्या. त्यांना परत असं बुचकळलं का नाही मी. पण ती व्हिडिओच आला नाही हो. तुम्हाला काय सांगावं. त्याच्यामुळं आता घेतला आहे ना. हगा आलं हे का होगी वाळलं होगी ही केकर बघ कसं मध्ये नसतंय. असं सगळ्यांनी थांबवलं मामीला मध्ये घातलं पाण्यात आंघोळ. होगी भाऊजी उडवा पाणी आपल्याच पप्पाच आहे. हा उडवा द्या. हा त्यांचं दोघांचं बहीण भावात चालू होतं. मस्त एन्जॉय केलाय बघा पाण्यामध्ये. तुम्हाला कुणाला यायचं असलं तर या मस्त एन्जॉय करा. उन्हाळी सुट्टी फेल घालवू नका. हा काय आणि कुठे आमच्यासारखं यायचं enjoy माहिती करा. ना तुम्हाला. कुठे यायचं माहिती ना. सो महाळुंग श्रीपूर रोड कॅनल मधला कॅनल आहे का नाही त्या कॅनलपासनं 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगते तिथून का नाही एक ह्याची निरगिलीची झाडं लागते ती बघा. तिथून सरळच जायचं ते तुम्हाला तिथं दिसून जाईल. महाळुंग श्रीपूर रोड सोमनाथ एकतपुरे त्यांचं ही फार्म हाऊस आहे. तिथं मस्त वॉटर पार्क मस्त लहान लेकरांसाठी वगैरे सगळं खूप भारी वाटतंय. एन्जॉय करा तुम्ही पण करा. आम्ही करून आलोय आणि तुम्ही जाऊन एन्जॉय करून आल्यानंतर ना आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण परत आम्ही संध्याकाळी पण बड्डेला गेलो होतो. बड्डेचं पण आहे तिथं. बड्डे पण करू शकता तुम्ही संध्याकाळी. ऑल फॅमिली सगळेजण मिळून जाऊ शकता. आणि प्राईज काय ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच सांगता येईल हाय का नाही. आम्ही नाही सांगू शकत प्राईज किती आहे काय आहे ते. आम्ही काय नाही आता झालंय झिंगाट चालू आहे आमचं. कोणाचं काय तर कोणाचं काय आडवं तिडवं कसं बी व्हिडिओ काढलं ते बाई आई ना. आणि भूक तर एवढी लागली होती तुम्हाला काय सांगू. तरी पण डान्स करत होते. काय नव्हतं. पोटात. आता बघा कसं करते सगळी. हा. सगळ्यांनी गोळा हॅपी केला बर्थडे आणि हॅपी बर्थडे पप्पाला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी पाण्यातच बर्थडे. हॅपी बर्थडे केला ह्यांचा. काय नाही बघा माझ्या आणि सगळ्यांनी नवऱ्याचा पाणी उडवलं पप्पाच्या अंगावर. हार हाराना हा घातला बघा हार. आता. आता म्हणते बाई हार का बी बर्थडे. हार पाण्यातच गेला. हा हॅपी बर्थडे वाजवा टाळ्या. केक पण आणायला पाहिजे होता. केक सुद्धा आणला नाही कोणी सुद्धा. हा नुसता हार घेऊन आले. ती कळते बिळते का नाही तुम्हाला काय. काढला आणि घेतला झालं. आणि आता झोपले ते असं आम्ही फोटो काढायला. एक जण फोटो काढायला आलो. इकडं सगळा रिलीजचा डबा तयार झाला. हो का दोघं. हाय का कोण कोण होतं. आम्ही तिघच होतो. एवढी सगळी गोळा झाली ती. आता कसा फोटो काढायचा तुम्हीच सांगा. आमचं काही चुकतंय का. काय सुद्धा म्हणून चुकत हे आम्ही नेत नाही बघा ह्या लोकांना असं. हा, हो, आता भूक झालं. लागली म्हणून सगळे बसले जेवायला खायला. बसले. झालं उकडायला खावा. लागलं. ही सगळी येऊन बसले ती. आणि आम्हाला कोणी सुद्धा विचारलं नाही. मग तुम्हीच उशीर आला तर आम्ही काय करू त्यात. बिचारी मी योगिताच राहिलो. दोघीच राहिलो. मिसळ पाव खायचं नाही काय मिसळ पाव सुद्धा? हा मिसळ पाव. आणि तुम्हाला सांगते मिसळ पाव तर असला भारी आहे. लय आता जाऊन मस्त तुम्ही खावा खतरनाक. फक्त. जाऊन खावा कशाला. म्हणजे पाहून खावा असं म्हणायचं. हा
पवायचं मस्त एन्जॉय करायचा. सकाळी नाश्ता असते. एकच वेळ सकाळी नाश्ता असते. काय असते? पोहे असते. ते काय काय असते सकाळचं. आणि दुपारचं असते मिसळ पाव. रस्सा इतका भारी आहे का नाही तुम्हाला सांगते. खूप छान आहे. जेवायला आता. काढ व्हिडिओ तसा टिकले नाही सगळं पाण्यात गेलं असं मी बनवत होती. तर भया काहीतरी म्हणला. आणि इकडं दोघांचं चालू झालं. काय का असं ना माझं तुम्हाला सांगायला विसरून